दोघं सर असं 2 मिनिटं या सर्वांनी मध्ये या दादा हे तुम्ही पहाड चढून आले ना हे पहाड चढून आले पाडीचं नाव आहे ब्रह्मगिरी हे ब्रह्मगिरी व सत्ययुगी गौतम ऋषीच्या हातून हत्या झाली गौतम ऋषीला हत्याचं पाप लागलं म्हणून त्यांचं पाप धुण्यासाठी गौतम ऋषीने 61 वर्ष पूजन करून गंगा गोदावरी मागून घेतली शंकर भगवान गौतम ऋषीला प्रसन्न झाले समोर गायीच्या मुखात गोदावरी उतरली त्यांचं पाप धुण्यासाठी हे कुंडामध्ये गौतम ऋषीने विस्नान केलं हे ब्रह्मा विष्णू महेशने दर्शन दिलं त्यांचं हत्या पाप नष्ट झालं तीच गंगा गोदावरी गुप्त रूपात दुसरा पाठ शेजारी गंगाद्वार खाली त्र्यंबकेश्वर कुशवर्त कुंड नाशिक पंचवटी पैठण नांदेड आंध्रामध्ये वाद जाते म्हणून संत नामदेवांनी वर्णन केलं दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याची नाही यमपुरी म्हणून जन्माला आले हो एकदा तरी ब्रह्मगिरीचा दर्शन जावे सर्वांनी समोर हात करा देवावरती आठवा सर्वांनी हातात राहू द्या तुमचं नाव स्वतःचं नाव ज्या आई वडिलांचं नाव ज्या गोत्राचा उपचार गोत्रा नसल माहित काश्यावे म्हणा ओम त्र्यंबकमे जामय सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वार्क्य वंदना मृत्या मोक्षे मामृतात सर्वांनी म्हणा अहम अहम मम मम आत्मना आत्मना सुरती सुरती मूर्ती मूर्ती पुराणुक्त पुराणुक्त शास्त्रोक्त शास्त्रोक्त पुण्यफल पुण्यफल मदा शांती पर्याचमे पर्याचमे कदम पाप कदम दुःखम दारिद्र नेवचे आगतम सुख संपत्ति पुण्यदर्शन त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी ज्योतिर्लिंग ब्रह्म विष्णु महेश महागंगे नमो गंगे वल्लभे महातित्व महादेवी रूपम देहे जयं देहे यशो देहे दीक्षां देहे सर्व कामस्ते देय मे पापहोम पापसमम माता पिता भे गुरुभे सकुटुंब सपरिवार पूजनम अभिषेकम संकल्प पुष्पफुल शिवाय देवावरती होऊन द्या पाप संवत्सराय नमः खड्ड्यातील लिंगातीने लिंगाला हात लावून नमस्कार करा जसं त्र्यंबकेश्वरचं दर्शन आहे ते दर्शन ब्रह्मा विष्णुमय इथलं दर्शन झालं म्हणजे त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालं तीर्थडोळ्याला डोक्यावरून हात फिरून जा पापावून पाप संवत्सराय नमः तीर्थ प्यायला जा डोक्यावरून हात फिरून जा गंगा उकार मृत गंगे चमने सिंधू गौरी शरण्या त्र्यंबके जठरे धार्य आणि बोला ब्रह्मगिरी महाराज की जय बोला ब्रह्मगिरी महाराज की जय हर हर